महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. शहादा पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता 20,000ची लाच घेताना रंगेहात अटक. शहादा पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागातील कंत्राटी अभियंता भूपेंद्र सरचंद्रराव राठोड याला 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महसूल आणि जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कुकावल तालुका शहादा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीत पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामासाठी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या कामासाठी 31 ऑक्टोबर 2025 रोजी 2 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र या मंजुरीच्या प्रशासकीय आदेशाची प्रत देण्यासाठी आरोपींनी लाचेची मागणी केली होती. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक रमेश बागुल यांनी आदेशाची प्रत तक्रारदाराला न देता ती परस्पर अभियंता भूपेंद्र राठोड याच्याकडे सोपवली होती. तक्रारदाराने विचारणा केली असता बागुलने 20,000 रुपयांची मागणी केली आणि ही रक्कम राठोडकडे देण्यास सांगितले. या लाचखोरीच्या मागणीला सहाय्यक लेखा अधिकारी चंद्रेश शहा यांनी प्रोत्साहन दिले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने नंदुरबार ACBकडे तक्रार केली. बुधवारी शहादा येथे सापळा रचण्यात आला आणि पैसे स्वीकारताना राठोडला ताब्यात घेण्यात आले. भूपेंद्र सरचंद्रराव राठोड, कंत्राटी अभियंता, पंचायत समिती शहादा. रमेश मनसाराम बागुल, वरिष्ठ सहाय्यक, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार. चंद्रेश जगजीवनदास शहा, सहाय्यक लेखा अधिकारी, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार. या तिघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7 आणि 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांबडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाध्यक्ष प्रशांत भरते, पोलीस निरीक्षक विकास लोंढे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी दर्शन राजपूत, शहादा.